मला निवृत्तीनाथांच्या कृपावलोकने करून कृपा प्रसादाने मला ते प्राप्त झालं आणि म्हणून माझ्या बुद्धीला सुख झालं आणि बुद्धीला सुख झाल्यामुळं माझी 10 इंद्रिय सुखी झाली. आमच्या तुकोबांचा सुंदर अभंग आहे. आनंदाच्या डोळी आनंद आनंदाच्या डोळी आनंद तरंग आनंदाच्या अंग आनंदाची तुका सांगतात माझं सर्वांग आनंद रूप झालं. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू घ्यारे नका तरफडू घ्यारे तुम्ही तुकोबारा सांगतात. संपूर्ण विश्वाला सांगतात अरे आम्ही आनंदाचे लाडू खातो कशाला तरफडतात. तुम्हाला घ्या आनंदाचे लाडू पण त्या लाडूला आकार नाही. आनंदाच्या लाडूला आकार नाही तो निराकार लाडू आहे आणि निराकार असून तो निर्गुण आहे बेचव आहे त्याला चव सुद्धा नाही. त्या लाडूला आनंदाला चव नाही बाबा. आनंद कसं आहे आनंद निरामय स्थिती आहे. निरामय स्थिती म्हणजे त्याला चव नाहीये आनंदाला चवी नाहीये. तो तुकोबा सांगतात आमच्याकडे आनंदाचे लाडू आहे पाहिजे असेल तर घ्या पण ते कसे मिळत नाहीत. आनंदाचे लाडू आहेत पण त्याचं दुकान नाहीये बरं का. मग तुकोबाने तो लाडू प्राप्त करण्यासाठी एकच लाडू पण विश्वाला पूर्ण उरला. लाडू किती होता एकच लाडू पण तुका म्हणे बळी जीव दिला पाया. तुकोबाला सांगतात अरे आम्ही गेलो तेव्हा तो लाडू तसा भेटत नाही मेल्यानंतर भेटतो. म्हणजे मरायची जर आपण ताकद ठेवली आज अरे मेलो तरी भेटत आज ठरवा तुम्ही अरे मेलो तरी चालेल पण संताना शरण जायचं जा बरं संताना शरण तुम्ही मरणार तर नाही. पण प्रश्न फार कठीण आहे हो. एकाने मला प्रश्न केला का महाराज सगळीच लोक जर मालकरी झाली सगळीच लोक मालकरी झाली प्रश्न मालकऱ्यानेच विचारला होता. शंका कोणी घेतली एका मालकऱ्याने शंका घेतली की संपूर्ण जग जर मालकरी झालं तर त्यांच्यासाठी भाजीपाला कसा पुरवायचा. आता हा विचार करण्यासाठी आपल्याला आपला जन्म त्याच्यासाठी नाहीये. मी सांगितलं आता पण गव्हर्नमेंटकडं एवढं धान्य आहे की 10 वर्ष एक थेंब सुद्धा पाण्याचा पडला नाही की 10 वर्षापर्यंत एकही माणूस अन्नाविना मरणार नाही. एवढं धान्य गव्हर्नमेंट मागच्या 11व्या वर्ष धान्य मला या वर्षी द्यायचं त्याच्या 10 वर्षापूर्वीचं धान्य पुढल्या वर्षी काढणार एवढं शिल्लक आहे. आता आम्हाला हा विचार करायची काय गरज आहे की संपूर्ण विश्व शाकाहारी जर झालं तर त्याला भाजीपाला कसा पुरवायचा. म्हणजे त्याला हा विचार पडला. कोणाला एका मालकाला हा विचार पडला की सगळं विश्व शाकाहारी झालं तर त्याला शाकाहार कसा पुरवायचा. नाही तर म्हणजे अशी काही विकृत बुद्धीची माणसं जन्माला आलेली असतात. आम्ही म्हणतो तो विचार सोडून द्या. अरे आनंदाचे लाडू संतांकडे आहेत. संतांना शरण जाण्याची ताकद ठेवा. अरे मरायची ताकद ठेवा. तुम्ही मरणार तर नाहीत. तुकोबारांची काय अवस्था. अरे संपूर्ण कुटुंब मेलं तुकोबारांचं. अन्न करता मेलं पण तुकोबारा मेले का नाही मेले. अरे तुका झाला ते कलश भजन करा तुकोबारा नाही मेले. आमचे गाडगे बाबा नाही मेले नाही मरायचेच नाही. एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये.
शाखा आहारामध्ये एवढी ताकद आहे. आम्ही नीट सांगतो, अरे तुम्हाला कॅन्सर झाला असेल, टीबी झाले असेल, अल्सर ऑपरेटिव्ह झाला असेल, कोणत्याही प्रकारचा रोग होऊ द्या, फक्त देवाचं नामस्मरण करा आणि शाखा आहार घ्या, शुद्ध आहार घ्या. अरे तुम्ही 5 वर्षात मरणार असाल तर 5 वर्षाचे वाढेल, 10 वर्षापर्यंत तुम्हाला धोका नाही. पण लोक म्हणतात कशाला म्हणे, अरे मौसार सोडला तर 10 वर्ष आधी. अरे मार्कंडेय ऋषी होऊन गेला बाबा, त्याचं वय होतं फक्त 12 वर्षाचं. किती वर्षाचं? 12 वर्षाचं. 12वं वर्ष लागलं, आई वडील नाराज झाले. मुलाने विचारलं, बाबा नाराज का? अरे म्हणे तुझे शेवटचं वर्ष आहे. शेवटचं वर्ष? मग आता काही उपाय आहे ना म्हणे. जंगलामध्ये गेला, तपश्चर्या केली. अरे भगवान शंकराच्या पिंडीला आलिंगन दिलं आणि तिकडनं यमदूत आणि इकडनं शिवदूत. 12 वर्षाचं त्याचं आयुष्य 7,000 वर्ष पुढे गेलं. किती आयुष्य वाढलं? 7,000 वर्ष आयुष्य वाढलं. आम्ही म्हणतो आमची 7 तरी वाढतील. किती? फक्त 7च नक्की वाढतील, पण शुद्ध आहार घ्या. जो पंढरपुराचा विठ्ठल आहे तो हा विठ्ठल बरोबर. कोणता? म्हणजे हे निवृत्ती दादांनी आमच्या माऊलीला प्रत्यक्ष अनुभूतीला उतरून दिलं की हे ज्ञानदा तो हा विठ्ठल बरोबर. म्हणजे आणखी दुसरी गोष्ट समता या ठिकाणी निर्माण केलेली आहे. विठ्ठल आणि माधव द्वापार युगातील आणि विठ्ठल कलियुगातील. म्हणजे द्वापार युगातील माधव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि कलियुगातील विठ्ठल म्हणजे पांडुरंगराया. दोन्हीमध्ये एकींचित भेद नाही, दोन्ही एकच आहेत. धर्म रक्षणासाठी आलेले आहेत, धर्माचं बीज वाढवण्यासाठी आलेले आहेत. आणि हा जो विठ्ठल किंवा हा जो द्वापार युगातील माधव हे माऊली ज्ञानोबाराया तो हा विठ्ठल बरोवा. तो विठ्ठल आणि तो माधव तुझ्या हृदयामध्ये. बरोवा म्हणजे सुंदर बरोवा बाई यांनो. बरोवा म्हणजे सुंदर, बरोवा म्हणजे उत्तम. असा उत्तम स्थितीतील सुंदर स्थितीतील माधव किंवा विठ्ठल हे माऊली ज्ञानोबाराया तुझ्या हृदयामध्ये स्थित आहे. नेमका विचार या ठिकाणी असा
हा जो भगवंत आहे, हा जो आत्मा आहे, तो चराचरामध्ये भरून उरलेला आहे. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक देहामध्ये, प्रत्येक योनीमध्ये तो आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे विठ्ठल आणि माधव हा प्रत्येक देहामध्ये आहे, हा प्रत्येक देहामध्ये आहे. आणि माझा नेहमीचाच प्रश्न आहे की सूर्यापासून बिंबित झालेली प्रतिबिंब जर पाण्याच्या डबक्यात पडलं आणि त्या डबक्यातलं पाणी आटलं की ते सूर्यबिंब म्हणजे प्रतिबिंब पुन्हा सूर्याला जाऊन मिळतंय, असा निसर्गाचा नियम आहे. पण हा जो एक नांदणारा आत्मा आहे, हा परमात्म्याचा अंश आहे, हा बिंब नाही. आणि म्हणून याच्या जरी तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. म्हणजे प्रत्येक दारू पिणारा माणूस सांगतो, अरे देव माझ्याच आहे, जो आम्हाला कळला नाही. जो वारकऱ्याला देव कळला नाही, तो गटारात पडणाऱ्या माणसाला सुद्धा कळतो देव माझ्यात आहे. कारण त्याचा अंश तिथे आहे, पण तो अंश परमात्म्याला मिळत नाहीये. परमात्म्याला तो अंश प्राप्त होण्यासाठी वर्म आहे. वर्म ते एक आहे गड धरावा, संतांना शरण गेल्याशिवाय याच्यात नांदणारा आत्मा परमात्म्यात विलीन होणार नाही. जोपर्यंत हा जीव मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर इतर योनीमध्ये तो अधिकार नाही. फक्त मनुष्य देहातच तो अधिकार आहे, आणि तो अधिकार गमावला की संपला. मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर संतांना शरण जाऊन योग्य वर्म प्राप्त करून जर आपण योग्य अभ्यास केला, योग्य नामस्मरण केलं, तर याच्यात नांदणारा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होईल आणि आता नाही येणे. खरंच कोणतरी बोलणे परमार्थ त्याच्यासाठी करायचे. जगात देव मिळावा म्हणून नाहीये, जन्माची राहटी चुकवायची आपल्याला. मग माऊली या ठिकाणी सुंदर सांगतात की जन्माची राहटी चुकवायची असेल, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो जरी सुंदर असेल, बरवा असेल, उत्तम असेल, या ध्यात असेल, तर हे माऊली तो कसा प्राप्त होईल. तिसऱ्या चरणात माऊली सांगते, मकर कुंडले बहुत सुकृताचे मावळी सांगते, बहुत बहुत पुण्य पाहिजे, बहुता बहुत जन्मोजन्मीचे संचित होईल करीत आला अधिकारी. पुण्य पाहिजे बहुता. बरं ते पुण्य कसं? शुद्ध पुण्य ये जणी बकरा मारून नाहीये. यज्ञ करून सुद्धा पुण्य लागतंय, तर यज्ञाने पुण्य प्राप्त झालं तर स्वर्ग. बरं का, यज्ञामध्ये बकरा कापायचा, मेंढरू कापायचा, गाय कापायची, घोडा कापायचा यज्ञामध्ये. पण यज्ञामध्ये जीव बली, त्याच्या आधी मनुष्य बली होता. माणसं बली द्यायला, देवीला माणसं बली द्यायची, माहिती आहे ना. राम लक्ष्मणाला सुद्धा बली द्यायला नेला होता, पण हनुमंत बली द्यायला नेला होता. मग हनुमंत
महाबली नाही महाबली म्हणजे दोघांना बली द्यायला नेले पण त्यांच्याकडे एक जीव असा होता की महाबली आणि महाबली असल्यामुळं त्याने काय केलं पाताली खालून विवर काढलं हो खालून विवर काढलं आणि वरून देवी कवळं काढून त्याच्यात उतरवलेले राम लक्ष्मण विवरातून घेऊन गेले कोण हनुमंतराया कारण हे नेले बली द्यायला आणि महाबली हनुमंतराया मला काय सांगायचं म्हणजे पूर्वी देवीला मनुष्य बली नरबली लागायचा त्याच्यानंतर नरबलीला सवलत दिली माणसं बली देऊन चालणार नाही मग घोडा द्यायला सुरुवात केली पुढे घोडे सुद्धा दुर्मिळ झाले मग गाय द्यायला सुरुवात केली पुढे बकऱ्याच्या पुढे आता कोंबडा आणि त्या कोंबडाही आम्ही संपवला आता लिंबू बरं का आता लिंबू आणि पुढे लिंबू सुद्धा देवाला द्यायचा नाही अरे देव कधी माणसं मारतो का अरे जगाला भ्रम झालाय माणसं बरं का अरे वेड लागले जगाला वेड लागले जगाला अरे देव म्हणते भलत्याला अरे तुम्ही त्याला देव म्हणता तुम्ही ज्याला देव म्हणता तो माणसाला लागतो देव कधी माणसाला लागतो अरे देव तारक की मारक देव ही तारक शक्ती आहे पण एक विशिष्ट समाचार मला आली आणि त्याने सांगितलं देव लागतो देव लागतो अरे काम क्रोध बकरा मारा आणि पूजा रखमाईच्या वरा काम क्रोध बकरा मारा पण आम्ही ते विसरलो काय सांगितलं बकरा मारा ना आणा म्हणे कसा आणा चंद्राची कोर पाहिजे त्याच्यावर चंद्राची कोर पाहिजे मागतील तेवढी रक्कम द्या पण काम क्रोध ते विसरलो त्याचं ज्ञानच नाही हो आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं बकरा मारा आणि पूजा रखमाईच्या बर आणि मग खायला कोण जाऊ द्याचा विषय आपला विषय काय की देव प्राप्तीसाठी किंवा देव प्राप्त जो आहे तो देव माणसाला कधीच मारत नाही पण एक लक्षात ठेवा तुम्ही देवाची पूजा करा करू नका देवाला अगरबत्ती दिवाबत्ती करा नका करू देव तुमच्यावर कधीच रुसणार नाही देव हा प्रकाशमान आहे देव दैदिप्यमान आहे देवाला कधीच भूक लागत नाही देव कधीच बकरा मागत नाही मागतो तो माणूस आणि देतो तो देव कधीच मागत नाही देव कधीच कोणाची आस करत नाही देव हा निराश आहे देव कसा आहे निराश आहे म्हणून मागायचं असेल तर देवाकडे मागा आणि देवाकडे मागायचं असेल तर संतांना शरण जा संतांना शरण दिल्याशिवाय मागता येणार नाही म्हणून बहुत सुकृताची जोडी माऊली सांगते की अनंत जन्मामध्ये तुम्ही जर काही सुकृत प्राप्त केलं असेल सुकृत वेगळं पुण्य वेगळं शुद्ध पुण्य जे आहे ते वेगळं आणि पुण्य वेगळं म्हणून सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडली आता ज्यांना पांडुरंग आवडतो ज्यांना विठ्ठल आवडतो आज ज्या ठिकाणाहून उद्या दिंडी निघणार आहे ते मूर्ख आहेत का दिंडी काढणारे मूर्ख आहेत का नाही का दिंडी काढतात तिथे रस आहे तिथे आनंद आहे तिथे सुख आहे पण तो कोणाला प्राप्त होईल बहुत सुकृताची जोडी पाठीमागचं आहे अनंत जन्माचे ज्याचे सुकृत आहे पुण्य आहे त्यांनाच फक्त विठ्ठलाविषयी आवड निर्माण होईल आणि त्यालाच वाटेल की पायी तीर्थयात्रा घडव आणि देव संता घरी पोचल्यानंतर माऊलीला पूर्ण दशा प्राप्त झाली कोणाच्या निवृत्तीनाथांच्या कृपा प्रसादाने आणि पूर्ण दशा प्राप्त झाल्यानंतर माऊली अगदी मला थोडक्यात सांगायचं शेवटचा तृप्तीचा ढेकर देत आहे आज संसार सुफल
के माई माऊलींचाच अभंग आहे. देखिले पाय विठो घडचे आमचाही संसार आमचा सुफल नाही होत. बरं आमचा जो संसार आहे तो वेगळा आहे आणि माऊलीने जो संसार केला ज्याची व्याख्या दिशेमध्ये आहे बरं का, त्या संसाराची मुलं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. तो संसार माऊलीने केला आणि आम्ही जो संसार करतो तो कर्माचा संसार आहे. आम्ही या संसारामध्ये जे कर्म करतो त्या कर्माला फळ येतात. आम्ही केलेल्या कर्माला फळ येतात आणि माऊलीने जो संसार केला त्या संसाराला सुफल म्हणजे उत्तम फळ आलं. बरं अगदी मी नेहमी सांगतो की आम्ही जे कर्म करतो ती कर्म क्रियमानातून संचितातून प्रारब्धात आणि प्रारब्ध रूपे भोगण्यासाठी आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि आम्ही जे कर्म करतो त्या कर्माची पूर्ण दशेने जे फळ प्राप्त होत आहे ते फळ आहे नाशिवंत आणि ते फळ कधी संपत नाही. त्या फळाची आस वाढत वाढत जाते. उदाहरणार्थ आम्ही आंबा लावला 7 वर्ष झाली ते सांगतातच कलम देणारे 7 वर्षात येईल आणि 7 वर्षात 25 आंबे आले. किती आंबे आले? 7 वर्षात 25 आंबे आले. लावणाऱ्याला एवढा आनंद झाला की जे आम्ही कर्म केले त्या कर्माचं फळ आपल्याला प्राप्त झालं. 25 आंबे आले. पुढल्या वर्षी 50 आले. त्याच्या पुढल्या वर्षी 100 आले आणि त्याच्या पुढल्या वर्षी म्हणजे त्या आंब्याच्या झाडाच्या 11व्या वर्षी 1000 फळं प्राप्त झाली. आनंद वाढत वाढत चालला. मला काय सांगायचंय, हा आनंद वाढत वाढत चालला. हा आमचा आनंद म्हणजे प्रापंचिक किंवा मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत. त्याने संतांना शरण जे गेले नाही त्यांच्या कर्माला फळ आल्यानंतर ती फळ शाश्वत की नाशिवंत याचा विचार न केल्यामुळं आमचा हा नाशिवंत आनंद वाढत वाढत चालला. काय फळ आलं. पण हे फळ कुठे नेणार आपले? अरे फळ ते निष्फळ गुरु. पण माऊलीच्या जीवनामध्ये आधी संसार सुफल झाला की नाही. म्हणजे मी जो संसार केला माऊली सांगते त्या संसाराला फळ आलं. त्या संसाराला माऊलीने केलेल्या संसाराला फळ आलं. माऊलीने केलेल्या संसाराला जे फळ आलं ते फळ एकदाच येते बरं का. ते फळ पुन्हा पुन्हा येत नाही आणि ते फळ एकदा परिपक्व झालं की ते फळ संसाराला नाचवते. तिथे संसाराचा नाश झाला म्हणून माऊलीचा सुफल शब्द वापरला. उदाहरण सांगतो, कदाचित तुम्ही केळीची झाडं लावले असतील. केळीची केळ नावाचं झाड असं आहे की त्या केळ नावाच्या झाडाला जर घड आला, केळीला काय येत आहे? केळीला फल येत नाही. केळीला काय येते? घड. आणि केळीला जर घड आला आणि घड जर परिपक्व झाला तर ते घड घेते. घड परिपक्व झाला की ते काय करतंय की म्हणजे आईचा जीव घेता येते. म्हणजे ते घड परिपक्व झालं एकदाच घड येतंय आणि त्या आई म्हणजे त्या झाडाला कापून टाकायचं. ते झाड शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे ते केळ नावाच्या झाडाला एकदा फळ आलं की ते फळ त्याच्या झाडाला नाशाचं कारण आहे. ते झाडाचा नाश करून टाकतंय. केळ असं एक झाड आहे. त्याचप्रमाणे माऊलीने जो संसार केला त्या संसाराला जे फळ आलं ते फळ असं होतं की त्या फळानं संपूर्ण संसाराचा नाश केला. म्हणून माऊली सांगते आधी संसार सुफल झाले. माझा संसार मी केला. जो संसार केला कोणता संसार? अरे त्रैलोक्याचा. आधी संसार अवघाची संसार सुखाचा करी आनंद भरील. तिन्ही लोकात ओतप्रोत सुख आनंद भरलं माऊलीनं. पण जेव्हा त्या संसाराला फळ आलं फळ आणि त्या फळानं हा नाशवंत संसार काय केला? नाश पावला, नष्ट केला. आणि म्हणून संपूर्ण विश्वाचा संसार माऊलीने केला. आणि त्या माऊलीचा जर आपण विचार केला त्या विचारापूर्वी थोडंसं भजन करू. विठोबा
ज्ञानोबा शेवटच्या चरणामध्ये सांगते किंबहुना तेठी जो पालवीला पुढ्या देठी आत्मयाच्या भेटी जीवाशी होय किंबहुना सोय जीव आत्म्याशील आहे तेच जे होय तया नाम सुख सुख कुठे प्राप्त होईल त्याचं सुंदर उदाहरण मावळीने तिथे वर्णन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मावळी सांगते सर्व सुखाचं आगर आगर म्हणजे काय साठा मिठागर कसं डोंगरच्या डोंगर सुखाचे डोंगरच्या डोंगर मावळी सांगते बाप रखुमा देवीवर बाप रखुमा म्हणजे विठ्ठल म्हणा किंवा बाप रखुमा देवी वर ज्याच्यावर पांडुरंगाचा वरद हस्त आहे ज्याच्यावर माऊलीचा वरद हस्त आहे ती वस्तू तो देहच काय आहे सर्व सुखाचा आगर यांचं जनाई सांगते जनी म्हणे सर्व सुखाचा आगर जनी म्हणे सारंग धर किंवा सर्व सुखाचा आगर म्हणे नरहरी होणार. त्याचे पुढे नामदेवराय सांगतात सुखाचे हे सुख श्रीहरीचे मुख आणि पाहताही भूक तहान गेले. भेटली विठाली माऊली आणि वासना निवाली जीवांची असं हे जे सुख आहे ते सुख प्रत्येक जीवाच्या ठिकाणी प्राप्त आहे. काय सांगते ते सुख प्राप्त आहे पण त्या सुखाच्या कुपीवर काय झालं अमृताच्या डोईत बुडविले तुम्ही बुडविताना मी धन्य झालो. हे नाथांचं फार सुंदर अभंग आहे. अमृताच्या डोईत बुडविले तुम्ही संत घातके पाहिजे परंतु तयाची पाचक नाही. म्हणजे संतांनी महाराज जरी घात केला आपला अमृताच्या डोईत बुडविले तुम्ही म्हणजे आम्हाला जर संतांना आम्ही शरण गेलो तर डोहामध्ये आम्हाला बुडवतात पण डोह कसला आहे अमृताचा डोह म्हणजे अमृताच्या डोहात तुम्हाला जरी बुडापर्यंत जरी नेलं दाबून जरी ठेवलं तरी मरण नाही. मरण केव्हा येईल तोंडात पाणी गेलं तर पण अमृताच्या डोहात बुडवल्यानंतर काय होईल एक थेंब जरी तोंडात गेला तरी आपण अमरपद प्राप्त होईल. मग बुडताना आम्ही घडलेलं नात्या काय सांगतात की महाराज तुम्ही कृपा केली तुम्ही घातके आहात तुम्ही माझा खून करण्याचा मला बुडवण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तुम्ही आम्हाला अमृताच्या डोहात बुडवलं तर बुडवता क्षणीच आम्ही धन्य झालो. कसं का आणि म्हणून सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ज्ञानेश्वर माऊली. यांनी एक अलौकिक प्रक्रिया करून पंढरपुरावरून पांडुरंगरायाची सगळी मूर्ती या ठिकाणी आणून त्याची प्राण प्रतिष्ठा केली 14 वर्धापन केले. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला एक महान अशी बुद्धी सुचली की अनेक मंदिरं आहेत मंदिरं सगळीकडेच आहेत परंतु त्या मंदिरामध्ये आपल्या माऊलीचं अधिष्ठान असेल असं नाही. गावागावी तुम्हाला भरपूर मंदिरं पाहायला मिळतील पण मंदिरात आपल्या सद्गुरू माऊलीचं अधिष्ठान नाही. आता एकमेव मंदिर या सापड गावात आहे ते पांडुरंगाचं मंदिर आहे तर त्याचप्रमाणे सद्गुरू माऊलीचं सुद्धा अधिष्ठान या ठिकाणी आहे. कार्य पुढे चालत राहणार आहे. मी मागच्या वर्षी सांगितलं की आमचा भर निराश झाला. आम्हाला वाटत होतं जसं बाबा गेलं ते कार्य संपलं पण देवाचं कार्य देव करून घेतो. देव त्याच्या सुपुत्रांना बुद्धी देईल. त्यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत. मातोश्रींच्या मार्गदर्शनाखाली कार्य चाललेलं आहे. आमचे पांडुरंग बाबा घोडे दुपारी सांगितलं तुम्ही 8 लोकांचे मार्गदर्शक आहात पुढे त्यांच्या मातोश्री आहेत आणि
हे भगवंताचं कार्य आहे. भगवंताचं कार्य करून घेण्यासाठी त्याचा वंशज या घरात जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. बरं का? आज जरी नाही पण उद्या का होईना पण कुणाला तरी हा भगवंत सद्बुद्धी देईल. त्याच्या सेवेसाठी या घरामध्ये वारस निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे कार्य कधीच बंद पडणार नाही. जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत त्यांच्या या दशगावांच्या मुलांना पांडुरंग सद्बुद्धी देईल, गावकऱ्यांना सद्बुद्धी देईल आणि सार्वजनिकरित्या हे कार्य प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आणि हा जो सोहळा आनंद सोहळा आहे तो पार पडल्याशिवाय राहणार नाही. एवढं करून आपली सेवा पांडुरंग रायाच्या चरणी आवडी सर्वत्र अर्पण करूया. जय विठ्ठल जय